तर पुण्यातील शिरूर तालुक्यातील जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्या जागीच ठार करा असं म्हणत स्थानिकांनी गोंधळ घातला। बराच वेळ हा गोंधळ सुरू होता आणि एका महिलेने आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि वनविभागाचे अधिकारी आल्यानंतर आपण पुढे ठरवू अशी भूमिका घेतली। त्यानंतर बिबट्या जेरबंद झालेला परिसर निर्मनुष्य करण्यात आला आणि सुदैवाने पुढचा तणाव टळला। तर शिरूरच्या पिंपरखेड गावात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं, मात्र बिबट्या पकडल्यानंतर गावात तणावाचं वातावरण आहे। ज्या बिबट्याला पकडण्यात आलं त्याला ठार करण्याची मागणी काही ग्रामस्थांनी केली। दुपारी या गावात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक येणार असून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक आल्यानंतर बिबट्याचं काय करायचं याचा निर्णय घेऊ अशी भूमिका काही ग्रामस्थांनी घेतली। असं असलं तरी बिबट्या जेरबंद झालेल्या भागात वनविभागाचे अद्यापही कोणी फिरकलं नसल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या गावात बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर या भागातील ग्रामस्थ आक्रमक झालेत। खरं तर या भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने या भागामध्ये पिंजरे लावलेले आहेत आणि त्या पिंजऱ्यामध्ये आज सकाळी एक बिबट्या जेरबंद झालाय। आपण या ठिकाणी पाहू शकताय। खरं तर हा जेरबंद झालेला बिबट्या पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने या भागातील ग्रामस्थ जमलेले आहेत। ग्रामस्थ आक्रमक आहेत। ग्रामस्थांचं म्हणणं आहे की हा जो जेरबंद केलेला बिबट्या आहे या बिबट्याला याच ठिकाणी ठार करण्यात यावं। त्यामुळे या आक्रमक झालेल्या ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न गावातील काही स्थानिक नागरिकांनी महिला करता येतात। खरं तर दुपारी या ठिकाणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पुणे ग्रामीणचे एसपी संदीप सिंह गिल हे या ठिकाणी येणार आहेत। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक आल्यानंतर काही तो पुढील निर्णय घेऊ अशी काही ग्रामस्थांची म्हणणं आहे। तर काही ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार जो बिबट्या जेरबंद केलाय त्या बिबट्याला याच ठिकाणी ठार करण्यात यावं, वन विभागाने त्या बिबट्याला ठार करावं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। मात्र अद्यापही वन विभागाचं कोणीही या ठिकाणी आलेलं नाही। त्यामुळे नागरिक अधिक संतप्त झालेत आणि या संतप्त झालेल्या नागरिकांनी ज्या ठिकाणी बिबट्या पकडलाय तिकडे जाण्याचे मार्ग बंद केलेत। अगदी कुणालाही त्या बिबट्याच्या परिसरात जाऊन दिलं जात नाहीये। त्यामुळे इथे एक तणावपूर्ण शांतता आता आपल्याला पाहायला मिळते आणि हे जे ग्रामस्थ आहेत, आक्रमक झालेले ग्रामस्थ या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने मीडियासमोरही बोलण्यास तयार नाही आहेत। खरं तर पकडलेला बिबट्या हा नरभक्षक आहे की नाही ही तपासण्याची एक प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी ह्या बिबट्याचे जे सॅम्पल आहेत हे सॅम्पल लॅबमध्ये पाठवावे लागतील। या बिबट्यामध्ये मानवाचा काही अंश आहे का हे तपासल्यानंतरच हा बिबट्या नरभक्षक आहे की नाही हे निष्पन्न होणार आहे आणि त्यानंतरच या बिबट्याला ठार करायचं की काय हा पुढला निर्णय वन विभागाला घेता येणार आहे। मात्र यासाठी काही कालावधी लागणार आहे। असं असलं तरी इथे जो बिबट्या पकडलाय हा बिबट्या तात्काळ ठार करावा या मागणीवरती या भागातील ग्रामस्थ ठाम आहेत। त्यामुळे या परिसरामध्ये सध्या तणावाचं वातावरण असलेलं पाहायला मिळत आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, पिंपरखेड, पुणे।